प्रेक्षकांनो, आज तर तुम्ही थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. कमाल एवढं जबरदस्त दाखवलं आहे आज की तुम्हाला काय सांगू. आपण बघतोय की सायलीबाई रप 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 वरती चढायला लागल्यात. सगळेजण सायलीकडे नुसते बघतच राहत आहे. चैतन्य आणि ही प्रिया, तिचं तोंड तर पाहायसारखं झालं होतं, एकदम खरपूस. कल्पनाताईंनी तर अक्षरशः तोंडावरच हात ठेवला. अगं बाई, सायली काय करतीये हे. अश्विनला तर भारी कौतुक वाटतंय बाई त्याच्या बहिणीचं. आणि बघता बघता सायलीबाई दहीहंडी फोडायसाठी वर चढल्या सुद्धा. अस्मिता आणि प्रिया सोडलं तर सगळेजण सायलीला चेअरअप करताय. आणि प्रतापरावचे तोंड जरा बारीकच झालंय. कल्पनाताई तर शूटिंग करायला लागल्यात सायलीची. अहो माझी सायली बघा ना काय वर चढली आहे. आणि अर्जुनची तर आज फुल ऑन विकेट गेली आहे. प्रेक्षकांनो, आज तर जबरदस्त एक वेगळाच अर्जुन बघायला मिळणार आहे आपल्याला. सायली दहीहंडीच्या त्या थरावर चढते आणि आता दहीहंडी फोडायसाठी तिने नारळ काढलाय दहीहंडीमधनं. हे सगळं बघताना इतकं जबरदस्त वाटलंय काय सांगू. चैतन्य आणि अश्विन खूप चेअरअप करत असतात, सायली सायली. आणि प्रतापराव तर नुसते बघत राहतात. आज ना प्रेक्षकांनो त्यांनी थोडं दाखवलंय पण अप्रतिम दाखवलंय, दुसरा शब्दच नाहीये. पण पूर्णाई सुद्धा प्रेमात पडलाय बरं का आज सायलीच्या. पूर्णाई बघतच राहतात सायलीकडे. सायलीने तो नारळ घेतला आणि दहीहंडी फोडली. आणि अस्मिताचं तोंड बघा ना कसं झालंय. तिचा क्लिक तर यायलाच हवा. आणि मग बऱ्याच वेळाने सायलीबाईला अचानक शुद्ध येते आणि ती अर्जुनकडे बघायला लागते. तिला अचानक भीती वाटायला लागते. ती म्हणते, सर मला भीती वाटायला लागली आहे. ती न प्रेक्षकांनो जोशमध्ये वर चढलेली असते. तिला त्या आठवणी येत असतात ना लहानपणीच्या, तर त्या आठवणी डोक्यात तिच्या चालू असताना ती वर चढते खरी, पण वर गेल्यावर मात्र आता तिला उंचीची भीती वाटायला लागते. आणि अर्जुन तिचा तोल जाऊ नये म्हणून पटकन तिला सावरायला लागतो. आणि इथे ना प्रेक्षकांनो अप्रतिम दाखवलंय त्यांनी. अर्जुनला सायली जेव्हापासून भेटली ना तेव्हाचे तिचे सगळे रूप आठवायला लागलेत. आणि अर्जुन जणू सायलीच्या प्रेमातच पडलाय प्रेक्षकांनो. आणि त्याने ते ऑनेस्टली कबूल पण केलंय चैतन्याकडे, पण ते आज नाही बरं का, उद्या दाखवणार आहेत. आता सायलीच्या चेहऱ्यावरच्या बटा अलगदपणे तो बाजूला सारतोय, पण आता त्याचा हात सुटलेला असताना अचानक त्यांचा तोल जातो. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन जरा सांभाळून. आणि बुतकून खाली पडलेत दोघं जण. आणि अर्जुन सायलीकडे बराच वेळ बघतोय. तो पुन्हा सायलीच्या चेहऱ्यावरच्या बटा बाजूला करायचा प्रयत्न करतोय आणि सायलीकडे एकटक बघतोय. एवढं छान वाटलंय हे बघताना. सायलीला जरासं कानकोंड वाटायला लागतं. ती इकडे तिकडे बघायला लागते. चैतन्य आणि अश्विन धावत येतात. अरे बापरे, लागलं तर नाही ना तुम्हाला, सायली ठीक आहेस ना. आता कल्पनाताई सायलीचं कौतुक करतायत. सायली अगो काय दहीहंडी फोडलीस तू, सुभेदारांची इज्जत राखलीस बाई. आता ते जे गोविंदा पथक असतं ना ते पण सायलीचं खूप कौतुक करते. वा सायली वहिनी काय चढल्या तो, जणू काही तुम्हाला खूप वर्षाची प्रॅक्टिस आहे. आणि सायलीला कळतच नाहीये नेमकं तिने केलंय तरी काय. तिने जोशमध्ये केलंय, पण जे केलंय ते भारी केलंय. आता ते गोविंदा पथक जाहीर करतं की ही पेट तुमचे सुभेदारच जिंकले. आणि अश्विन आणि चैतन्य दोघंही जल्लोष करायला लागतात. तर आता विमल म्हणते, चला आता सगळ्यांनी काल्याचा प्रसाद घ्या. आता सगळेजण आपापल्या जागेवर जात आहेत, पण या दोघींचं तोंड पडलंय ना. प्रिया म्हणते, अरे यार ह्या सायलीच्या हाताला एवढं कसं यश आहे ग. जे करायला जाते ना ते सगळं चांगलंच करते आणि नेहमी तीच जिंकते. बघितलं ना कसं सायलीला डोक्यावर घेतलंय सगळ्यांनी. लोकांच्या लक्षात पण आलं नाही की तिने ड्रेस घातलाय. अरे यार एवढं कसं यश आहे यार हिच्या हाताला. अस्मिता म्हणते, माझी पण चिडचिड होतीये, पण अजून आपला प्लॅन संपला नाहीये. ह्या प्लॅनचा शेवट ना गोडच होणार आहे. तू स्माईल कर बघू. आता इथे कल्पनाताई तर एवढं कौतुक करताय. त्या पूर्णाईला म्हणताय, पूर्णाई तुमच्या मनात काय चाललंय सांगू का. तुम्हाला सुद्धा छोट्या तन्वीची आठवण येते ना. ती 5-6 वर्षाची असताना तिला दहीहंडी फोडायचा काय उत्साह होता नाही. आणि बघा ना आपली तन्वी मोठी झाली आहे तरी तिचा उत्साह मात्र पळून गेलाय. आणि आपली सायली काय बघता बघता वर चढली ना. आणि इथे ना प्रेक्षकांनो पूर्णाई आणि अर्जुन दोघंही जण सारखी सायलीकडे बघतायत. अर्जुनची तर थोडीशी सुद्धा नजर चुकत नाहीये. तो सतत सायलीकडे बघतोय. आणि सायली सगळ्यांना काल्याचा प्रसाद वाटत असते. आता कल्पनाताई तन्वीबद्दल असं बोलताय म्हटल्यावर तिला काही ना काही उत्तर द्यावंच लागेल ना. ती लगेच म्हणते, अगं कल्पना मामी मला पण दहीहंडी फोडायला फार आवडतं ग आजही, पण ना मी जाणार होते पण ही सायलीमध्ये घुसली. अस्मिता म्हणते, तिला ना पुढे करायची सवयच आहे. हो ना ग पूर्णा. पण पूर्णाई मात्र तिच्याकडे बघतच राहतात सायलीकडे. प्रिया आता अस्मिताला खुणवते ड्रेसबद्दल बोल म्हणून. आता लगेच अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी सुभेदाराच्या सुनेला असं वागणं शोभतं का ग.
अगं निर्लज्जासारखी थरावर चढत गेली आणि ते करताना काय घातलं बघितलंस ना तू? अगं सणाच्या दिवशी ड्रेस घातलेला. बाप रे, आतूनच साडी बदलवून आली होती ती. तिने ठरवलंच होतं आज दहीहंडी फोडायची. शी बाई, मला तर फार लाज वाटते या गोष्टीची. ही अस्मिता एवढी वटवट करत असते, पण अर्जुन मात्र अजूनही सायलीकडेच बघतोय आणि पूर्णाई सुद्धा. शेवटी या प्रियाला आणि अस्मिताला वाटतं आपला प्लॅन फुस होणारा दिसतोय. लगेच ती अस्मिता म्हणते, अगं पूर्णाई, तू काही बोलत का नाही आहेस? शेवटी कल्पनाताई म्हणतात, पूर्णाईच नाही, मी पण वाट बघतीये की तुझी ही वायफळ बडबड कधी बंद होईल. लगेच अस्मिता म्हणते, अगं मी काय केलंय मम्मा, खरं तेच बोलते ना मी. कल्पनाताई म्हणतात, काय ग अस्मिता, तुला कोणाबद्दल कधीच चांगलं बोलता येत नाही का ग? अगं सुभेदारांची दहीहंडी फोडण्याची परंपरा सुभेदारांच्या सुनेने जपली आहे, हे दिसत नाहीये का तुला? अगं तिने दाखवून दिलंय की स्त्रीमध्ये किती ताकद असते. आणि अजूनही अर्जुन सायलीकडेच बघतोय. आता कल्पनाताई पुढे म्हणतात, खरं तर तुला तिचा अभिमान वाटायला हवा, तर ते नाही, उलट तिच्यावर टीका करतेस का? पूर्णाई पण खूप सुरेख बोलल्यात प्रेक्षकांनो आज. त्या म्हणतात, हे बघ अस्मिता, कल्पना खरं बोलतीये. अगं तिने दहीहंडी फोडली, यात काही तिची चूक नाहीये. आणि त्यासाठी ड्रेस घातला तर काय हरकत घ्यायची बरं? दहीहंडी फोडणं ही श्रीकृष्णाची भक्ती असते आणि सगळ्यांना भक्ती करायचा समान अधिकार आहे. अगं इथे स्त्री पुरुष हा भेदभाव विधात्याने केला नाही, तर आपण ग कशाला करायला हवा? आता पूर्णाईचे हे उत्तर सगळ्यांना फार भावलंय प्रेक्षकांनो, आणि मला सुद्धा. तुम्हालाही भावलं असेल ना? नक्की कमेंट करून कळवा. आता कल्पनाताई म्हणतात, लाख मोलाचं बोललात हं पूर्णाई. पूर्णाई म्हणतात, कल्पना मी आता जरा वेळ आराम करते हं, थोडं दमल्यासारखं झालंय. कल्पनाताई ठीक आहे असं म्हणतात. कल्पनाताई आता सायलीला सांगताय, सायली तू खूप छान केलंस. आता पूर्णाई पण तुझं कौतुक करत होत्या बरं. आता हे गोविंदा पथक आहे ना, ते अर्जुनचा निरोप घेत आहेत आणि म्हणतात, चला दादा निघतो आम्ही, आम्हाला दुसरीकडे दहीहंडी फोडायची आहे. पण तिथे अशी सायली वहिनी मिळाली नाही म्हणजे झालं. अर्जुन म्हणतो, नाही खरंच खूप छान वाटलं, मजा आली तुमच्यासोबत. आता हे सगळेजण निघालेत. अर्जुननी त्यांना सगळ्यांना बाय केलंय आणि हे सगळेजण घरात गेलेत. आता इथे प्रिया आणि अस्मिता दोघीच उभ्या असतात. आता प्रिया म्हणते, चल मला जायला हवं ग. अगं बाबा याची वेळ झाली आहे, त्यांना जर कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल, चल बाय हं. अस्मिता आता खूपच वैतागली आहे. आता प्रिया तिच्या घरी पोहोचलेली दाखवली आहे डायरेक्ट, आणि बाहेर बघते तर काय रविराज फोनवर बोलत असतात. प्रिया विचार करते, अरे यार हा किल्लेदार कडमडलाच वाटतं, आता मी आत कशी जाऊ? आता असा विचार करून हिने नागराजला कॉल केलाय आणि सांगितलं की मी सांगते तेवढं करा. इकडे हा राकेश वैतागतो, तो म्हणतो, या प्रियाचे नखरे किती दिवस झेलायचे पप्पा आपण? नागराज म्हणतो, राक्या आपले हात दगडाखाली आहे रे, एकदा का डोई जड झाली ना की लात मारून हाकलून देऊ. प्रिया आता लपत छपत घरामध्ये प्रवेश करते असं त्यांनी दाखवलंय. आता इकडे ना प्रेक्षकांनो सायलीचं खूप कौतुक सुरू असतं. हे दृश्य पण त्यांनी अप्रतिम दाखवलंय. सायली सगळ्यांना चहा देत असते. ती अर्जुनला जेव्हा चहा द्यायला येते तेव्हा अर्जुन अगदी एकटक तिच्याकडे बघत असतो आणि सायलीला जरा लाजल्यासारखं होतंय. ती म्हणत असते, सर चहा घ्या ना. आणि जेव्हा ती मोठ्याने बोलते तेव्हा अर्जुनची तंद्री तुटते. आता अश्विन एवढं कौतुक करतोय सायलीचं. नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुभेदार ही बेट जिंकलेत. अर्जुन मात्र अजूनही सायलीकडेच बघतोय प्रेक्षकांनो. आता अश्विन म्हणतो, मला एवढं टेन्शन आलं होतं ना, मला वाटलं होतं सुभेदारांच्या अब्रूचं खोबरं होणार, पण थँक्स टू सायली वहिनी. आणि कमाल केलीस ग वहिनी तू, कमाल. चैतन्य म्हणतो, आजच्या दहीहंडीची वुमन ऑफ द इयर आहे सायली वहिनी. सायली म्हणते, काय तुम्ही उगाच कौतुक करताय? त्यावर ही कल्पनाताई म्हणतात, अगो सायली तू वर चढलीस ना दहीहंडी फोडायला, तर आम्ही सगळे आवासून बघतच होतो ग. असं वाटत होतं तुला लहानपणापासून हंडी फोडायची सवय आहे. आता प्रतापराव लगेच तिथून उठून जातात. मी पूर्णाई काय करते ना ते बघून येतो. आता विमल म्हणते, सायलीताई तुम्ही वर चढत होतात ना तेव्हा मला तर वाटलं बाई मी जादूच बघतीये, कसल्या झप 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 चढल्या नाही तुम्ही बाई, मला तर मज्जाच आली. अर्जुन अजूनही सायलीकडेच बघतोय. आता अश्विन अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो, काय रे दादा तुझ्या तोंडाला का कुलूप आहे रे आज? एरवी मोठं बायको बायको करत असतो, आम्ही एवढं कौतुक करतोय तुझ्या बायकोचं, पण तुझ्या तोंडाला मात्र कुलूप आहे का रे? आता अर्जुन काही बोलणार तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा तो त्याच्या बायकोचं कौतुक करणार आहे, पण आपल्यासमोर नाही बरं का. आणि सगळेच जण चिडवायला लागतात अर्जुनला. आता लगेच तिथून अस्मिता निघून जाते, तिला काही अशी कौतुकं सहन होत नाहीत. असो, तेव्हा अश्विन अजून चिडवतोय अर्जुनला. तो म्हणतोय, ए दादा सांग ना ते खास कौतुक कसं करतात रे? अर्जुन अश्विन
अर्जुनला म्हणत असतो गप्प बस रे, आणि त्याचं लक्ष मात्र सगळं सायलीकडे असतं. सायली आता लाजून तिथून निघून जाते. ती म्हणते मी तुम्हा सगळ्यांसाठी ना खायला बनवते. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, प्रेमाची कळी उमलली आहे. अर्जुनला रिअलाइज होतंय की सायली खरंच खूप गोड आहे. चलो देर आहे दुरुस्त आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तर आता इथे आपण बघतोय सायली बेडरूममध्ये विचार करत असते, आता माझी एकही साडी इथे नाही आहे, मी कशी हा ड्रेस बदलू. तेवढ्यात अर्जुन बाथरूममधनं आलाय, त्याला जायचं आहे ऑफिसला. सायलीने त्याची सगळी तयारी करून ठेवलेली असते. आता सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे जरा ऑकवर्ड होऊन बघताय आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. पुढे आपण बघतोय सायली अर्जुनला शेअर करत असते की माझं मलाच कळलं नाही मी कशी वर चढले, पण बरं झालं सुभेदारांची अब्रू तर राखल्या गेली ना. आपण बेट जिंकलो ते किती छान झालं नाही सर. आता ना इथे अर्जुन तिच्याकडे अजूनही पाहतोच आहे, पण ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने चैतन्याला शेअर केलं आहे त्याच्या मनातलं. तो चैतन्याला म्हणतोय मला ना सायलीमधला हा इनोसन्स फार आवडला. आता कुठला काय ते आपण उद्या ऐकूयात, पण आता इथून पुढे सगळेच रिव्ह्यूज इंटरेस्टिंग होणार आहेत. आता येत्या रविवारी ना प्रेक्षकांनो अर्जुन प्रियाला आश्रमामध्ये नेणारे आणि ते सगळं रिक्रिएशन करणारे, त्यामध्ये प्रियाचे धाबे दणाणलेले दिसणार आहेत आपल्याला. प्रेक्षकांनो कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा हं, आणि प्लीज माझ्या आवाजात रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.